नमस्कार, मी हेमकांत महाजन. आजचा आपला सब्जेक्ट असणार आहे उद्योजकाने किंवा कोणत्याही क्षेत्रात ॲज अ तुम्ही प्रोफेशनल म्हणून काम करताय त्या व्यक्तीने आपल्या क्षेत्रात आपलं नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी पुस्तकं का वाचायला हवीत. बुक्स म्हणजे काय, पुस्तकं वाचण्याचे फायदे कोणते कोणते असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इन शॉर्ट ब्रीफमध्ये 2 किंवा 3 बेनिफिट्स आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण बघू की बुक्स म्हणजे काय. बुक्स म्हणजे एक पोटेन्शियल नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन आहे. किती नॉलेज आणि इन्फॉर्मेशन वापरून आपण आपल्या सक्सेसमध्ये आपल्या क्षेत्रात सक्सेसफुल होऊ शकतो की आपल्या डेस्टिनीपर्यंत पोहोचू शकतो असं आपण म्हणू शकतो. पुस्तकाचे बुक्सची आपण डेफिनेशन केली तर एक पोटेन्शियल नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन आहे. आता हे नॉलेज आपण कोणत्या प्रकारे ॲक्वायर करू शकतो तर जनरली 4 प्रकारे तुम्ही नॉलेज ॲक्वायर करू शकतात. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण नोईंगली अननोईंगली तुम्ही 4 प्रकारे आपल्या क्षेत्रातलं नॉलेज ॲक्वायर करतात. नंबर 1, तुमचे कोच असतील, मेंटर असतील, गुरु असतील किंवा टीचर असतील, यांच्याकडून आपण नॉलेज ॲक्वायर करतो. नंबर 2, आपले पर्सनल एक्सपिरियन्स आणि दुसऱ्या लोकांचे एक्सपिरियन्स यांच्याकडून पण आपण नॉलेज ॲक्वायर करतो. नंबर 3, व्हिडिओज बघून, पेड व्हिडिओ असतील किंवा फ्री व्हिडिओज असतील आपल्या क्षेत्रातले, त्या क्षेत्रातले व्हिडिओ बघून आपण आपलं नॉलेज ॲक्वायर करू शकतो. आणि नंबर 4, बुक्स वाचून. अशा 4 प्रकारे आपण आपलं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन गॅदर करतो, ॲक्वायर करतो. यातली सगळ्यात फास्ट प्रोसेस जी असणार आहे ती म्हणजे बुक्स वाचण्याची, सगळ्यात फास्ट. बाकीच्या जे 3 प्रोसेस आहेत याला वेळ लागतो आणि त्या वेळ लागण्यामुळे तुम्ही तुमचं जे सक्सेस रेट आहे किंवा तुमची जी प्रगती आहे ते खूप स्लो होणार, ग्रोथ खूप कमी होणार. तर पुस्तक वाचण्याचा पहिला फायदा, फर्स्ट बेनिफिट, तुम्ही उद्योजक आहात किंवा कोणत्याही क्षेत्रातलं तुम्ही प्रोफेशनल आहात तर पहिलं बेनिफिट काय असणार आहे तर ॲक्शन घ्यायची. कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही पर्सनल लाईफमध्ये, काही पर्सनल लाईफमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते. तर ॲक्शन घेण्यासाठी काय एक नॉलेजची आवश्यकता आहे. याचं एक कोटेशन वाचून दाखवणार मी. लाओझी हे चायनीज फिलॉसॉफर आहेत, यांनी एक खूप छान कोटेशन दिलं आहे. वर्ड्स, हॅबिट, ॲक्शन, कॅरेक्टर आणि डेस्टिनीवर हे 5-6 वर्ड्स त्यांनी यूज केले. तर कोणतेही काम करायचं असेल तर आपल्याला काय नॉलेजची आवश्यकता असेल. आता कोणतंही काम म्हणजे चांगलं काम करायचं असेल, स्टीव्ह जॉबसारखी कंपनी जर तुम्हाला बिल्ड करायची असेल, पुस्तक याच्यात त्यांनी सांगितले की ॲपल कंपनी कशी बिल्ड केली यांनी, किती प्रॉब्लेम आले, काय आयडियाज वापरल्या, कोणाची ॲडवाईस घेतली, एक्सपिरियन्स काय, सगळं. तर ॲपलसारखी तुम्हाला कंपनी बिल्ड करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल तरी तुम्हाला नॉलेजची आवश्यकता आहे. वाईट काम करायचं असेल ते मी तर रिकमेंड करत नाही पण एक्झाम्पल म्हणून सांगतो. वाईट काम करायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही कसाबचं एक्झाम्पल घेतलं, जर तुम्ही एक बुक वाचलं असेल कसाब आणि मी, रमेश महाले यांचं इंटरेस्टिंग बुक आहे की 26/11चा हल्ला यांनी कसा घडवून आणला. खूप हॉरिफाईंग आहे की बाबा हे लोक असं पण करू शकतात अशा प्रकारे. आणि खूप नॉलेजेबल लोक आहे, यांना 8-8 महिन्याची ट्रेनिंग दिली गेलेली. तर तुम्हाला वाईट काम करायचं असेल तरी पण नॉलेजची आवश्यकता आहे. नंबर 3, तुम्हाला काहीच काम करायचं नाही आहे तरी पण नॉलेजची आवश्यकता आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. अजून काहीच काम करायचं नाही म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बुक्स वाचायचं नाही आहे किंवा एक पर्टिक्युलर कस्टमरला आपल्याला भेटायचं नाही. तर माझ्याकडं 5 लोकांची टीम आहे. त्यांना मी सांगतो की या पर्टिक्युलर या कस्टमरला तू भेटायला पाहिजे, महिन्यातून 2दा भेटायला पाहिजे, त्याचा फॉलोअप असा घ्यायला पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन असं पाहिजे, तो नाही म्हणत असेल तर तुम्ही परत त्याला कसं कन्व्हिन्स करायचं असं मी सांगतो. तर माझ्याकडं रिझन आहे, चांगलं रिझन आहे त्या कस्टमरला का भेटायचं. पण त्या व्यक्तीकडे XYZ जो काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडं 1, 2, 3, 4 हे वेगळे रिझन आहेत की त्याला मी का नाही भेटायला पाहिजे, की मी त्याला का भेटायला नको, की मी त्याचा सेल्स कॉल का करायला नको, असे त्याच्याकडे रिझन आहेत. आता हे रिझन म्हणजे काय, हे पण एक नॉलेज आहे. काम न करण्यासाठी, काही न करण्यासाठी पण तुम्हाला रिझन द्यावं लागतं आणि ते रिझन देणं म्हणजे काय, हे पण एक नॉलेज आहे. तर जनरली म्हणायचं असेल तर तुम्हाला काही करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल, वाईट काम करायचं असेल किंवा काहीच काम करायचं नसेल तर या 3ही कारणांसाठी तुम्हाला नॉलेजची आवश्यकता असणार आहे. आता हे नॉलेज कसं ॲक्वायर करायचं, हे 4 तुम्हाला फॉर्म सांगितले मी. 4 प्रकारे तुम्ही नॉलेज ॲक्वायर करू शकतात. मेंटर असतील, व्हिडिओज बघून, एक्सपिरियन्स पर्सनल किंवा दुसऱ्यांचे एक्सपिरियन्स. नंबर 3, बुक्स. फास्टेस्ट प्रोसेस आहे बुक्सची. त्याचा फायदा का होतो, बुक्स वाचण्याचा, आता नॉलेज ॲक्वायर करण्याचा फायदा का होतो. फास्टेस्ट प्रोसेस आपण बघू की बुक्स. आता हे बुक्स आहे, हे बुक आपण वाचलं याचा फायदा काय होणार तर फर्स्ट बेनिफिट आहे की आपण ॲक्शन घेतो. ॲक्शन
हे बुक आहे आर्ट ऑफ माइंड मॅनेजमेंट, स्वामी मुकुंदन यांचं, की ह्युमन बॉडी जी आहे ते एक सोफिस्टिकेटेड मशीन आहे. सद्गुरू यांनी सांगितलं की जगातलं सगळ्यात सोफिस्टिकेटेड फायनेस्ट इन्स्ट्रुमेंट जे काय असणार आहे ते म्हणजे ह्युमन बॉडी. आणि स्वामी मुकुंदनान म्हणतात की तुमचं जे माइंड आहे हे माइंड एक मशीन आहे आणि हे माइंड कंटिन्युअसली थॉट्स जनरेट करत असतं. आता हे थॉट्स जनरेट केल्याने काय होतं आहे, थॉट्स जनरेट झाल्याने फक्त आता तिथंच राहणार नाही, त्याचे पुढचा इम्पॅक्ट पडतो आपल्या बॉडीवर, वेगवेगळ्या प्रकारे इम्पॅक्ट पडतो. आपले जे इमोशन्स क्रिएट होतात, अँगर असेल, जेलसी असेल, तुम्ही ॲक्शन घेतात, तुम्हाला वेगवेगळे कामं करायची इच्छा होते, ज्याच्याकडे इमोशन्स आहे थॉट्समुळे जनरेट होतात. तर थॉट्समुळे इमोशन जनरेट होतात, त्याच्यामुळे तुम्ही ॲक्शन घेतात. हे थॉट्स काय करतात, तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी भाग पाडतात. तर आता हे थॉट्स जनरेट कसे होतात, जे तुमच्याकडं चांगलं नॉलेज असेल, वाईट नॉलेज असेल, तसे तुमचे थॉट्स जनरेट होणार. तर नॉलेज ॲक्वायर करण्याचा जे बुक्स मी वाचायला सांगतोय त्याचं बेनिफिट, फर्स्ट बेनिफिट जे असं असणार आहे ते म्हणजे तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला हे बुक भाग पाडेल. ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडेल, ॲक्शन घेणार तुम्ही. डेफिनेटली तुम्ही बुक्स वाचणार म्हणजे चांगलं काम करणार, एवढं तुम्ही असं गृहीत धरून चालतो. तर पहिला फायदा, जर तुम्ही स्टीव्ह जॉबचं बुक वाचलं आहे तर तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी हे बुक भाग पाडणार की त्यांनी कष्ट कसे घेतले, लोकांकडून त्यांनी काम कसं करून घेतलं. एक जबरदस्त लीडर होते, एक टेक्नॉलॉजीमध्ये किंवा IT मध्ये एक प्रोग्रामर म्हणून काम करत नव्हते, दुसऱ्यांकडून काम करून घ्यायचे. एक लीडर म्हणून यांनी काम कसं केलं, तुम्हाला ॲक्शन थॉट्स तसे जनरेट होणार आणि तुम्ही तसं ॲक्शन घेणार आहे. पहिलं बेनिफिट पुस्तक वाचण्याचं. याच्यावर एक खूप छान कोटेशन आहे की पुस्तकं वाचल्यामुळे तुम्हाला काय फायदा. एक चायनीज फिलॉसॉफर आहे लाओझी म्हणून, त्यांचं एक खूप फेमस कोटेशन आहे, ते इथं वाचून दाखवतो तुम्हाला. ते असं, वॉच युअर थॉट्स दे बिकम युअर वर्ड्स. तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. तर विचार कसे जनरेट होतात, तुमच्याकडे जे नॉलेज असेल, चांगलं किंवा वाईट नॉलेज, त्यांनी इथं मेन्शन केलं नाही, ते यांनी सांगितलं आहे, स्वामी मुकुंदन यांनी. तर तुमचे जे थॉट्स आहेत ते थॉट्स तुमचे वर्ड्स, म्हणजे तुम्ही जे बोलायला लागतं, तुमचे जे असं म्हणत नाही का आपण, जे मनात आहे ते तोंडात आहे, तुमचं जे मनात असणार आहे ते तुम्ही बोलतात. ते तुमचे जे थॉट्स आहेत इट बिकम्स युअर वर्ड्स, पहिल्या लाईनमध्ये असं म्हणतात. सेकंड लाईन, वॉच युअर वर्ड्स दे बिकम्स ॲक्शन. जे तुम्ही बोलतात ते तसं करतात. सगळेच करत नाही, पण जनरली जे तुम्ही बोलतात ते तुम्ही तसं करतात. इट बिकम ॲक्शन. वॉच युअर ॲक्शन दे बिकम्स युअर हॅबिट. जे काय तुम्ही डे टू डे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बुक्स वाचताय, आता तुमची डे टू डे ॲक्टिव्हिटी आहे बुक्स वाचायची, ही तुमची हॅबिट होऊन जाणार. ही चांगली हॅबिट आहे, चांगली सवय. पुढे ते म्हणतात वॉच युअर हॅबिट्स दे बिकम युअर कॅरेक्टर. तुमची एक इमेज तयार होते की तुम्ही डे टू डे बुक्स वाचताय, ते तुमची हॅबिट झाली, ही चांगली हॅबिट आहे. आणि त्याच्यामुळं लोक म्हणाल की याचं वाचन चांगलं आहे, खूप बुक्स वाचतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, वॉच युअर कॅरेक्टर इट्स बिकम्स युअर डेस्टिनी. की तुमचं जे कॅरेक्टर आहे, जे तुमची इमेज आहे, ते तुमची डेस्टिनी, म्हणजे आपण त्याला नशीब म्हणतो किंवा जे फायनल आपण सक्सेस म्हणतो, ते तुमचं डेस्टिनी बनते. जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे, यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या जे फायनल डेस्टिनी आहे, तुमचं नशीब आहे, तुम्हीच क्रिएटर आहात. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तुम्ही काही करू शकतात तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही जे ठरवलं ते तुम्ही करू शकतात. तेच लाओझी यांनी सांगितलं आहे. तर पहिला फायदा पुस्तकं वाचण्याचा, तर फर्स्ट बेनिफिट जे असणार ते म्हणजे तुम्ही ॲक्शन घ्यायला ते पुस्तक तुम्हाला भाग पाडणार. तर काही लोकांचे कंप्लेंट असतात की या व्यक्तीला फक्त थेरॉटिकल नॉलेज आहे किंवा याला फक्त नॉलेज आहे, ॲक्शन घेत नाही. आता तो वेगळा मुद्दा आहे, त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनावा लागेल. पण फर्स्ट बेनिफिट जे असणार आहे ते म्हणजे जर तुम्ही पुस्तकं वाचताय, चांगलं काम करताय, तर तुम्हाला ते पुस्तक चांगलं काम करण्यासाठी भाग पाडणार. पहिलं बेनिफिट. दुसरं कारण असणार आहे, दुसरं बेनिफिट, दुसरा फायदा की आपण पुस्तकं का वाचायला हवीत आपल्या क्षेत्रात. तर इलॉन मस्क म्हणून तुम्हाला एक व्यक्ती माहिती असेल, काही दिवसांपूर्वी हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून झाले होते 2-3 महिन्यांपूर्वी, नंतर 2 किंवा 3 नंबरला आहेत आता. तर या व्यक्तीची एक पर्सनल अशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी की जे रॉकेट बनवते. यांनी असं सांगितलं आहे की मी रॉकेट बनवायचं जे असेल, जे काही सायन्स असेल, ते मी बुक्स वाचून शिकलेलो आहे. याच्यासाठी यांनी काही डिग्री घेतलेली नाही, PhD घेतलेली नाही, कोणत्या कॉलेजमध्ये गेले नाही, कॉलेज ड्रॉपआउट आहेत, यांच्याकडे एक फॉर्मल कोणती डिग्री नाही आहे. या व्यक्तीने असं सांगितलं की मी जे रॉकेट बनवायचं सायन्स आहे ते फक्त आणि फक्त पुस्तकं वाचून शिकलो आहे. तर बघा,
हा जर व्यक्ती स्पेसमध्ये म्हणतोय, ज्या ठिकाणी तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्स खूप जबरदस्त कॅल्क्युलेशन लागतं, थोडंसंही चुकलं तर जे मशीन आहे मिलियन्स ऑफ डॉलर्सचे पाण्यात जातात. आणि याचं इंटरेस्टिंग पार्ट असं आहे, जर तुमचं थोडंही कॅल्क्युलेशन चुकलं आणि ते मिशन फेल झालं, जे रॉकेट वर पाठवतं ते परत खाली पण येत नाही. म्हणजे ते जो खर्च केलेला आहे तो खर्च आपण परत त्याला काही कन्सेशन पण हे करू शकत नाही किंवा ते काही भरून पण काढू शकत नाही, ते मशीन रियूज करू शकत नाही. तर अशा व्यक्तीने, ज्याच्याकडे फॉर्मल डिग्री नाही, ज्या व्यक्तीने त्या क्षेत्रातलं फक्त जे नॉलेज असेल ते फक्त आणि फक्त बुक्स वाचून मिळवलेलं आहे, तर हा व्यक्ती इलॉन मस्क बुक्स वाचून जर रॉकेट बनवायचं सायन्स शिकू शकत असेल, तर तुम्ही तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जे प्रोफेशनल असेल, आपण ते नॉलेज ॲक्वायर करू शकतो आणि त्या क्षेत्रात प्रगती करू शकतो. सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट तर आता आत्ताच्या याच्यात सायन्समध्ये म्हणतोय की रॉकेट बनवायचे असेल आत्तापर्यंत, त्या क्षेत्रातले चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. पण आपण असं धरू की रॉकेट बनवायचं जे सायन्स आहे ते सगळ्यात डिफिकल्ट आहे. आणि या व्यक्तीने सांगितलं मी हे शिकलेलो आहे ते फक्त आणि फक्त बुक्स वाचून. तर हा व्यक्ती जर स्पेसमध्ये आपलं जे रॉकेट आहे ते पाठवू शकतो, तर आपला बिझनेस तर इकडं पृथ्वीवरच आहे. पृथ्वी काय म्हणून देतो, आपल्या शहरात आहे किंवा महाराष्ट्रात आहे किंवा भारतात आहे, तर आपण भारतात बिझनेस करू शकत नाही का, किंवा आपल्या क्षेत्रात आपण प्रगती करू शकत नाही का? हे दुसरं कारण. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला प्रगती करायची असेल किंवा तुमचा बिझनेस बिल्ड करायचा असेल तर पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. दुसरं कारण. नंबर 3, जे की खूप इम्पॉर्टंट आहे की आपण पुस्तकं का वाचायला हवीत. तिसरं कारण, बुक्स म्हणजे काय, एक वर्ड्स आहेत, वाक्य आहेत, सेंटेन्सेस आहेत. आणि बुक्समध्ये काय असतं, आयडियाज असतात, माइंडसेट असतात, याचे ॲडवाईस असतात, एक्सपिरियन्सेस असतात, या पर्टिक्युलर व्यक्तीचे असतात किंवा एक ऑर्गनायझेशनचे असतात. आपण एक 4 पॅरामीटर आपण बघू की आपण बुक्समधून काय घेऊ शकतो, आयडिया घेऊ शकतो, ॲडवाईस घेऊ शकतो, एक्सपिरियन्स घेऊ शकतो, किंवा जे काही वर्ड्स आहेत ते आपण त्या बुक्समधून घेऊ शकतो. आता हे 4 पॅरामीटर्स आपण त्या व्यक्तीचे असतील किंवा ऑर्गनायझेशनचे असतील. आता फॉर एक्झाम्पल स्टीव्ह जॉब्सचं एक बुक आहे किंवा सॅम वॉल्टनचं आहे. आता ह्या बुकमधून भरपूर तुम्ही आयडियाज घेऊ शकतात की डिस्काउंटिंगचा बिझनेस कसा करायचा, किंवा कॉम्पिटिशन असेल तर तुमचं माइंडसेट कसं असायला पाहिजे, किंवा तुमच्या मेंटरकडून हे MBA करायला गेले होते, त्या मेंटरकडून तुम्ही ॲडवाईस कशी घ्यायची, लोकांकडून तुम्ही इन्फॉर्मेशन कसे एक्स्ट्रॅक्ट करायची. खूप साऱ्या पॅरामीटर्स आहे याच्यात की या बुक्स वाचल्यामुळे तुम्हाला भेटू शकतात. किंवा स्टीव्ह जॉब्स, ॲपल कंपनी, जबरदस्त स्ट्रगल आहे. आपल्याला वाटत असेल की एका दिवसात झालेलं आहे. यांना पहिल्यांदा जी पहिली कंपनी यांनी फॉर्म केली होती त्या कंपनीतून यांना काढून टाकलं होतं, स्वतःच्या कंपनीतून काढून टाकलं होतं. तर नॉर्मल माणसाचं हे काम नाही. ॲपल कंपनी जे लिसा कॉम्प्युटर आहे हे यांनी बिल्ड केलं. ते कसं बिल्ड केलं, यांना चॅलेंजेस काय काय आले, लोकांकडून कसं काम करून घ्यायचं, लिडरशिप कसं करायचं, इनोव्हेशन कसं करायचं, त्यांच्या आयडियाज कशा इनोव्हेशनमध्ये कन्वर्ट करायचं, इनोव्हेशन केल्यानंतर त्या रिॲलिटीमध्ये कशा आणायचं. जबरदस्त हे बुक, ह्याच्यातून आपण घेऊ शकतो. सगळ्यात फेमस बुक 5000 वर्षापूर्वी सांगितले गेलेली भगवद्गीता. आपल्या लाईफमध्ये जे काही चॅलेंजेस असतील, काही चॅलेंजेस असतील, त्याचं उत्तर याच्यात आहे भगवद्गीतेमध्ये. काही कोणाकडे जायची गरज नाही, मेंटरकडे जायची गरज नाही. रोज भगवद्गीता वाचायची, डेली आपल्याला काही ना काही नवीन इन्साईट भेटत असतात. हे बुक आपण वाचल्यामुळे. हे बुक आहे सेल ऑर टू बी सोल्ड, ग्रँट कार्डोन, वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर इन सेल्स. सेल्सचे गुरु आहेत, जबरदस्त. रिअल इस्टेटमध्ये पण यांचा व्यवसाय आहे, स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे, बिलिनियर आहे. तर सेल्समध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, कस्टमरला कसं बोलायचं, सेल्समध्ये निगोशिएशन कसं करायचं, क्लोजिंग टेक्निक काय, सगळ्या आयडिया यांनी या बुकमध्ये, जे 3-4 बुक्स आहेत, पण हे सेल ऑर टू बी सोल्ड स्पेसिफिकली सेल्सच्या लोकांसाठी हे पुस्तक आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपलं नॉलेज ॲक्वायर करू शकतो फक्त आणि फक्त बुक्स वाचल्यामुळे. बुक्स वाचणे एक सगळ्यात फास्टेस्ट प्रोसेस आहे. काही लोक दिवसाला 1 बुक वाचतात आणि ते म्हणतात की कधी 1 बुक वाचल्यामुळे फक्त आपल्याला 1 किंवा 2 आयडिया भेटू शकतात, बस तेवढंच असतं. जर हे पुस्तक 150-200 पेजेसचं असेल तर फक्त 1 किंवा 2 गोष्टी या बुकमधून घेण्यासारख्या आहेत, वाचून सोडून द्यायचं. अशा प्रकारे आपण या बुक्समधून नॉलेज असेल, त्या नॉलेजमध्ये आपण आयडियाज असतील, माइंडसेट असतील, एक्सपिरियन्स असतील, ॲडवाईज असतील किंवा जे काही वर्ड्स असतील ते आपण घेऊ शकतो. हे 3 फायदे पुस्तक वाचण्याचे आपल्याला होणार आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही उद्योजक आहात किंवा कोणत्याही क्षेत्रात ॲज अ प्रोफेशनल म्हणून काम करताय तर हे 3 फायदे तुम्हाला होणार. नंबर 1, ॲक्शन. काही ॲक्शन घ्यायचं असेल
तर तुम्हाला नॉलेजची आवश्यकता असणार आहे, नॉलेज ॲक्वायर करायचं असेल तर सगळ्यात फास्टेस्ट वे येते म्हणजे पुस्तक वाचणे. नंबर 2, तुमचा कोणताही व्यवसाय असेल तुम्ही तो बिल्ड करू शकता फक्त आणि फक्त पुस्तकं वाचून. जर लोकल रॉकेट बनवू शकतात तर तुम्ही तुमचा व्यवसाय बिल्ड करू शकता. आणि नंबर 3, तुम्हाला जे आयडियाज असतील, ॲडवाईज असेल, इनोव्हेशन असेल, एक्सपिरियन्सेस असतील, माइंडसेट असेल, जे काही आपल्याला आपला बिझनेस बिल्ड करण्यासाठी लागणार आहे ते सगळं या पुस्तकांमध्ये असतं. तर या 3 गोष्टी, फायदे तर भरपूर आहेत. लोक असं म्हणतात की तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमचं जे अल्झायमर डिसीज पण होणार नाही लोकांना. 60+ जे अमेरिकेत आता प्रॉब्लेम आहे, 4 का 5 मिलियन लोक अल्झायमर डिसीजने तिथं ग्रस्त आहेत आणि तो आकडा भविष्यात 50 मिलियन काहीतरी होणार आहे 2040 का 2050ला. तर त्यांनी असं सांगितलं की जे व्यक्ती पुस्तकं वाचतात त्यांना अल्झायमर डिसीज होणार नाही. आता याचं वेगळं कारण आहे. अजून असं म्हणतात की जर तुम्ही बुक्स वाचत असणार तुम्हाला डिप्रेशन नाही येणार, डिप्रेशन कमी होईल. आता हे वेगळंच रिझन आहे बुक्स वाचण्याचं. असे वेगळे भरपूर फायदे आहेत की तुम्हाला पुस्तक वाचल्यामुळे होणार. पण मी 3 फायदे फक्त तुम्हाला आधी सांगितले की जे पुस्तक वाचल्यामुळे होणार. तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा बेनिफिट झालेला असणार आहे. तर तुम्ही आजच 1 किंवा 2 पुस्तकं विकत घ्यायला पाहिजे. नसतील किंवा असतील तर आजच तुम्ही बुक्स वाचायला सुरुवात करायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होणार. जर तुम्ही हेमकांत महाजन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या 3ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही हेमकांत महाजन हे चॅनल सबस्क्राईब, लाईक किंवा फॉलो करू शकता. धन्यवाद.